महाविद्यालयीन तरुण तरुणींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकसत्ता लोकांकिकाचं राज्यातील विविध केंद्रावर दरवर्षी आयोजन करण्यात येतं. यातील कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक फेरीला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचा सहभाग आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्मृती भवनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. याचा पहिलाच दिवस नाट्यविषयक वातावरण निर्मिती करणारा ठरला. पहिल्या दिवशी एकूण 4 एकांकिका सादर झाल्या. यामध्ये अस्वस्थ तरीही, खोली नंबर 2024-8, पॉझिटिव्ह आणि कलम 375 या एकांकिकांचा समावेश होता. कोल्हापुरातील रा.शी. गोसावी कला निकेतननं सादर केलेल्या अस्वस्थ तरीही या एकांकिकेत स्त्री पुरुषांमधील नातेसंबंधात स्त्रियांची होणारी कुचंबणा, पुरुषी वर्चस्व याची मांडणी केली आहे. बेळगावच्या गोविंदराम सक्सेरियन विज्ञान महाविद्यालयानं खोली नंबर 2024-8 या एकांकिकेतून बलात्कार पीडित स्त्रियांच्या अंतर्मनाची घालमेल मांडली आहे. सातारा जिल्ह्यातील नागठाणेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयानं पॉझिटिव्ह ही एकांकिका सादर केली. यामध्ये कोरोना काळातील बिकट परिस्थिती, मानवी वृत्तीत होणारं परिवर्तन यावर भाष्य करण्यात आलंय. तर कोल्हापुरातील छत्रपती शहाजी विधी महाविद्यालयाच्या कलम 375 या एकांकिकेत पुरुषांवरील लैंगिक अत्याचाराविषयीच्या विषयाची वैशिष्ट्यपूर्णरित्या मांडणी करण्यात आली आहे. यावेळी विवेकानंद महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर आरिफ महात, प्राध्यापक सी.बी. सामी, अनुपम दाभाडे, संदीप गिरी, लोकसत्ताचे प्रतिनिधी दयानंद लिपारे आणि परीक्षक उपस्थित होते. उद्या एकूण 6 एकांकिकांचं सादरीकरण होणार आहे.